वागतो नेहमी सदैव दिलेल्या वचनाला, मनात विकास ओढे ठेवून जाई पुढे, अखंड असे निरंतर करी आदर भगव्याचा। संसदरत्न खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खारेगाव शाखेत दिनांक 28 जून 2026 रोजी मोफत वह्या वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला। शैक्षणिक साहित्याचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। अनेक विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाला शहर प्रमुख नरेंद्र शिंदे, माजी नगरसेवक उमेश पाटील, माजी विभाग प्रमुख नंदू पाटील, अरविंद सैतावडेकर, उपविभाग प्रमुख रवी पाटील, अरविंद पाटील, तुकाराम भोसले, शाखा प्रमुख चंद्रशेखर सावंत, निनाद बोराडे, बळीराम घाग, रोहन शिंदे, उपशहर प्रमुख राकेश पाटील, राधे बोराटकर, महिला शहर प्रमुख सुशीला लोखंडे, कळवा मुंब्रा विधानसभा सहसंघटक निर्मला ठाकूर, विभाग प्रमुख संध्या पाटील, रचना पाटील, कळवा मुंब्रा सहसंघटक सुप्रिया केदारे, स्मिता पंडित, किरण शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन हा उपक्रम यशस्वी केला। गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी आणि त्यांच्या शिक्षणाला चालना मिळावी हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले। मोफत वह्या वाटपाचा लाभ मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी घेतला असून पालकांनीही या समाजोपयोगी उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे आभार व्यक्त केले। प्राईम इंडिया 24 मधून मी स्वाती मोरे आपल्या कळव्यामध्ये कळवा शाखेमध्ये खारेगाव शाखेमध्ये शिंदे साहेबांच्या निमित्त वह्या वाटपांचा कार्यक्रम आहे आणि त्या निमित्ताने आज इथे आपले सगळे ज्येष्ठ पदाधिकारी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी या विषयावर संदर्भात बोलूया। माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं ह्या शाखेवर खूप प्रेम आहे। सर्वांकडे 1000 वह्या असेल, आपण 3000 वह्या वाटप केले आतापर्यंत। 3000 वह्या याचाच अर्थ त्यांना माहिती आहे की इथे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना गरज आहे आणि जास्तीत जास्त आपले कार्यकर्ते कार्यरत आहेत, जास्त आहेत इथे आणि सक्रिय आहेत आणि विद्यार्थी लोकांना जास्त म्हणजे आमचे उमेश पाटील असो, शहर प्रमुख असो वगैरे शिवाय सर्व सकाळपासून कामं करून सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवले बरोबर पर्यंत। प्रत्येक 3000 लोकांपर्यंत आमच्या वह्या पोहोचल्या म्हणजे खासदार साहेबांनी दिलेल्या होत्या। कुठलाही उपक्रम असो, मग रक्तदान शिबिर असो, काही असो, एका जोमाने आम्ही करतो आणि ठाकूर करतो असं खारेगाव शाखेची एक शान आहे। निश्चितच या ठिकाणी आता ज्येष्ठ नगरसेवक उमेश नाना पाटील यांनी आताच तुम्हाला सांगितलं की डॉक्टर श्रीकांत शिंदे हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत मदत कशी पोहोचेल, मग ती सार्वजनिक क्षेत्रातून विद्यार्थ्यांना मदत असू दे किंवा कोकणात जाणाऱ्या गाड्या असू दे, सर्वसामान्य व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे, त्याला मदत मिळाली पाहिजे। मग ती शिक्षण असो, प्रवास असो, शासनाच्या विविध योजना असो, अशा विविध माध्यमातून आता श्रीकांतजी शिंदेने आमचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे हे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचतायत। विकास हाच महाराष्ट्राचा ध्यास आहे आणि त्या दृष्टिकोनातून एक चांगलं पाऊल प्रत्येक वेळेस दोन्ही पिता पुत्र टाकतायत आणि म्हणूनच डॉक्टरांना संसदरत्न पुरस्कार 2 वेळा मिळाला आणि त्या माध्यमातून सगळ्या ठिकाणी असे सामाजिक उपक्रम चालू आहेत। त्यामधूनच आम्ही या खारेगाव शाखेमध्ये हा उपक्रम घेतला। त्या उपक्रमाला सगळ्यांनी खूप चांगली मदत केली। मग ते माजी विभाग प्रमुख नंदकुमार पाटील असतील, रवी पाटील असतील, आमची सर्व मंडळी ही नेहमी या ठिकाणी कष्ट करत असतात, सगळ्यांचं सहकार्य असतं। या सहकार्यातूनच असा चांगला कार्यक्रम घडू शकतो। एवढंच मी या ठिकाणी महाराष्ट्र आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या कल्याण लोकसभेचे खासदार हे 2 वेळा त्यांना संस्कृत मिळालं, अशा खासदार कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आपला वही वाटाचा कार्यक्रम घेतलेला आहे। त्यांचा उद्देश एकच आहे की गरजू विद्यार्थी आहेत 1ली ते 10वी या वर्षात प्रत्येकाच्या घरोघरी वह्या मिळाल्या पाहिजे, म्हणून हा कार्यक्रम या खारेगाव शाखेमध्ये घेतलेला आहे। आजच्या या कार्यक्रमात असलेल्या शिंदे पाटील, नंदू पाटील असतील, रमेश पाटील, उपप्रमुख पाटील आणि रचना नामच्या सगळ्या महिला ठाकूर खरं तर आपल्याला सांगतो की ज्या पद्धतीने राज्याचे काम करतात विश्वास जनतेने दिलेला आहे त्या राज्यात 8 तास काम करतात आणि संसदपत्र असं मिळत नाही की आपल्या लोकसभा मतदारसंघात चांगली कामं करतायत। आपल्याला बघितलं देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिकायचा विश्वास टाकला, परदेशात दौरा केला आणि त्याचं संपूर्ण नेतृत्व हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव
खासदार श्रीकांत शिंदे यांचा विश्वास टाकलेला आहे आणि या ठिकाणी आज आमच्या खाली शाखेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. त्याबद्दल विद्यार्थ्यांचा मी आभार मानतो आणि कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. साहेबांची नेहमी इच्छा असते की तळागाळातल्या लोकांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल, गरजू लोकांपर्यंत तुम्ही पोहोचा. तळागाळातल्या लोकांना जे काही हवं आहे नको आहे हे बघण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर जास्त द्यायला लागतात. की अगदी जे गरजू कुठलाही प्रकारचा असो, आज वया वाटपचा कार्यक्रम एवढी प्रचंड गर्दी होती आणि सगळ्यांना वया मिळाल्या आहेत आणि प्रत्येका अगदी खुशीने घरी गेले. गरिबांना ना अगदी छोटीशी मदत जरी मिळाली ना तरी त्यांना खूप आनंद होतो. आणि हीच गोष्ट साहेबांनी बरोबर हेरली आहे की अगदी लहानातल्या लहान घटकाला सुद्धा आनंद कसा घेता येईल. लाडकी बहीण, लाडकी सून वगैरे या सगळ्या योजनांमध्ये साहेबांचं तेच एक उद्दिष्ट असतं आणि आज हा कार्यक्रम सगळ्यांनी मिळून हा सक्सेस केलाय. त्याबद्दल इथल्या सगळ्यांचे मी आभार मानते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब तसे सगळे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने नेहमीच आपल्या इथे विविध उपक्रम राबवले जातात. आज आपल्या या खारेगाव पारसिक नगर या शाखेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप यासाठी आपण काही नाही तर तळागाळातील विद्यार्थी देखील साहेबांचा एकच हेतू असतो की आपण म्हणतो की शेवटच्या व्यक्तीपर्यंत आपल्या योजनांचा लाभ व्हावा. लाडकी बहीण योजना असो किंवा आता सुरू झालेली आपली लाडकी सून योजना या देखील सर्वच योजनांचा लाभ आतापर्यंत सर्वत्र होत आहे आणि घेत देखील आहेत महिला.